एक निग्रो बस में अपने बच्चे के साथ जा रहा था। कंडक्टर ने उसका बच्चा देखकर कहा, इतना काला बच्चा मैंने आज तक नहीं देखा। निग्रो को गुस्सा आया, लेकिन वो कुछ नहीं बोला और सीट पर आके बैठ गया। संता ने उससे पूछा, क्या हुआ भाई साहब? निग्रो ने संता से कहा, अरे यार, उस कंडक्टर ने बेइज्जती कर दी। संता, अरे मार साले को जाकर। ला, ये चिंपांजी का बच्चा मुझे पकड़ा दे, साला काटेगा तो नहीं। एका बाईने डॉक्टरला विचारलं, जेव्हा माझा नवरा बँकेमधून घरी येतो तेव्हा मी त्यांना बूट आणि कपडे बाहेर काढायला सांगते, मग डेटॉलने पूर्ण शरीर स्वच्छ करते, मग त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालते, मग गुळणा करण्यासाठी त्यांना गरम पाणी करून देते, नंतर लिंबू पाणी पण प्यायला देते, मग सॅनिटायझरने हात पाय स्वच्छ करते. एवढं पुरेसं आहे का कोरोनापासून बचावासाठी? डॉक्टर, तुम्हाला हे जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यांना कुकरमध्ये घालून 3-4 शिट्ट्या घेऊ शकता. गण्या, चड्ड्या विकत असतो. गण्या, चड्ड्या घ्या चड्ड्या. मुलगी, ये, तुला लाज नाही वाटत का रे? दुसऱ्या नावाने विक ना काही. गण्या, ढुंगणाचं कवर घ्या, ढुंगणाचं कवर. गिराईक व्यापाऱ्याला, ग्राहक, गेल्या वर्षभरात तुम्ही कोणती गोष्ट शिकलात? व्यापारी, कोणताही नवीन व्यवसाय टाकताना पहिला पाठीमागील बाजूस नवीन दरवाजा तयार करून घ्यायचा. निवांत मुकाट्याने घरात बसा. हा काय पोटातील जंतू नाही जो निघून जाईल कोरोना आहे. डायरेक्ट रेशन कार्डवरचं नावच निघून जाईल. जेवायला काय करायचं या प्रश्नाला खरं तर राष्ट्रीय प्रश्न म्हणून घोषित केले पाहिजे. आता माझ्या वर्गातल्या मुलींना बघितलं की असं वाटतं, हिला शाळेत असतानाच पटवलं असतं तर बरं झालं असतं. रात्री पिंकीच्या घरी चोर येतो. चोर पिंकीसोबत जबरदस्ती करतो, पण चोर थकून जातो. चोर पळायला लागतो. पिंकी चोराला जवळ घेते. पिंकी, अरे एकदा थुंकी लावून प्रयत्न कर ना, नक्की होईल. तुम्ही कितीही शिकलेले, हुशार असा, पण एकदा बायको म्हणाली ना की तुम्हाला हे कळणार नाही, बस विषय तिथेच संपतो.